15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णतः करमुक्त होणार. बजेटमध्ये नोकरदार वर्गासाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता. अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारची 2 मजुरांना धडक, एकाचा मृत्यू, 1 जखमी. मुंबईतील कांदिवलीत घटना. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींची हत्या, अज्ञातानं फोनवरून माहिती दिल्याचा अंजली दमान यांचा खळबळजनक दावा. येवल्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्याला रडवलं. गहू पीक आडवं, कांदा सडला, मक्यावर रोगाचा प्रादुर्भाव. नंदुरबारमध्ये अवकाळीचा पपईच्या बागा झोपल्या, आंब्याचा मोहरही गळून पडला. अमरावतीला अवकाळी पावसाचा तडाखा, वेचणीला आलेला कापूस भिजला. ढगाळ वातावरणानं तूर पीक धोक्यात. साताऱ्यातील पुसेगावमधल्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेत बैलगाडा शर्यत, वाघवाडीच्या रोमन आणि सर्जा बैलजोडीनं पटकावलं अव्वल स्थान. कवडे रोडवर झालेल्या गॅस स्फोटाचा सीसीटीव्ही समोर, 3 जण जखमी, एकाचा मृत्यू. नितीश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर एकटा उभा ठाकला. वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन, 3ही सैन्य दलाकडून सलामी. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सोनिया गांधी, राहुल गांधी होते उपस्थित.